हॅलो सर, आता बघूया मार्क फार्मसी केमिस्ट सॉफ्टवेअरमध्ये सेल बिल कसं बनवतात आणि जर एखादा कस्टमर हाफ पेमेंट करत असेल किंवा क्रेडिटमध्ये घेऊन जात असेल तर त्याची एंट्री कशी मारायची. ओके, डायरेक्ट एंटर मारून किंवा ट्रान्झॅक्शन सेलमधून तुम्ही बिलला यायचं. ओके, इथे पेशंटचे डिटेल्स टाकायचे. इथे ते मोबाईल नंबर टाकतो. ऑलरेडी पेशंट येऊन गेलेला असेल, आपण डिटेल्स फिट केले, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर पिक करतं. त्यांचा डॉक्टर पण इथे येऊन जातो. ओके, एंटर. ओके, त्याच्यानंतर काय असेल तर मेडिसिन आपण त्यांचे ॲड करणार. डिस्काउंट वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. ओके, त्यानंतर आता ह्या कस्टमरचं बिल सेव्ह करण्यासाठी टॅब किंवा एंड बटनवरून खाली यायचं. इथे प्रिस्क्रिप्शन रेग्युलर असेल तर इथे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. ओके, एस्केप एंटर करत या. ओके, इथे बिल डिस्काउंट असेल तर बिल डिस्काउंट टाकू शकता. त्यानंतर इथे मोड ऑफ पेमेंटमध्ये कस्टमरने कसं पेमेंट दिलं. सो आता इथे 268 रुपीज झालेत कस्टमरचे. तर कॅश दिली तर कॅश टोटल इथे टाकायचे आणि दोनदा एंड बटन दाबायचं, डायरेक्ट बिल सेव्ह होणार. ओके, अदरवाईज कस्टमरने सपोज अर्धा पार्सल पेमेंट केलं, सपोज 200 रुपये कॅश दिले, एंड बटन दाबलं, नंतर UPI थ्रू उरलेले 68 रुपये दिले, असं पण करू शकता. ओके, दोनदा एंड बटन मारून सेव्ह करायचं. किंवा कस्टमरकडे पैसे नाहीत, पेशंटजवळ 200 रुपयेच दिले, 68 पेंडिंग ठेवायचं. मी इथे तुम्ही कॅशमध्ये दिलेले पैसे इथे टाकायचे. सपोज तुम्ही 100 रुपये दिले, इथे टाकायचे, राहिले 168. आता हे तुम्हाला ह्याच्या क्रेडिटवर ठेवायचं किंवा पूर्ण बिलच तुम्हाला क्रेडिटवर ठेवायचं आहे. मग इथेच तुम्ही काय करायचं सर, इथे लेफ्ट एरो मारून इथे यायचं लेफ्ट साईडला. ओके, आणि इथे F2 बटन दाबा. इथे बॉटमला दिलेले आहेत बघा, F2 फॉर न्यू. F2 बटन दाबून नवीन लेजर बनवायचं, म्हणजे त्या कस्टमरचं, ज्या पेशंटचं. ओके, इथे पुन्हा एकदा F2 बटन दाबायचं. इथे संडे डेटर्स न्यू पार्टी किंवा संडे डेटर्सला एंटर मारायचं. इथे त्या पेशंटचं नाव टाकायचं. ओके, त्याचं गाव टाकायचं का असेल ते. इथे एका पेशंटचे डिटेल्स आहे ना, याचं लेजर मेंटेन होतं इथे, आणि इथे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. बस कंट्रोल W किंवा टॅब बटन दाबून सेव्ह करा किंवा पेज डाऊन बटन दाबून इथे सर्च करा. इथे एकदा नाही सर्च होत असेल तर इथे एकदा F7 बटन प्रेस करा आणि चेक करा विकास नावाचं आहे बघा, पेशंटचं नाव इथे येऊन जाईल. ओके, एंटर बटन दाबायचं की इथे लेफ्ट साईडला बघा तुमचं पेशंटचं नाव पण या लिस्टमध्ये आलेलं आहे. इथे यायचं, ते लेजर सिलेक्ट करायचं पेशंटचं, एंटर. इथे एंटर मारला त्याच्यानंतर इथे बघा कॅश UPI ऐवजी त्याच पेशंटचं नाव आलं, ही अमाऊंट इथे टाकायची आणि दोनदा एंड बटन दाबायचं. बिल तुमचं सेव्ह होईल. हे आता बिल क्रेडिटमध्ये सेव्ह झालेलं आहे. ओके, इथे FO बटन दाबून तुम्ही बिलाचा प्रिव्ह्यू पण बघू शकता. ओके, एंटर मारलं तर प्रिंट येणार, नको असेल तर एस्केप बटन दाबा. असं इझिली तुम्ही क्रेडिटचं बिल बनवू शकता. आणि जर नवीन इथे डायरेक्ट मेन स्क्रीन एंटर बटन पण जाऊ शकता. नवीन पेशंट असेल तर इथे तुम्ही एंटर मारलं की इथे नवीन पेशंट आहे, इथे एंटर मारून येस करायचं, एंटर मारायचं. इथे कस्टमरचं किंवा पेशंटचं नाव टाकायचं काय असेल ते. ओके, ॲड्रेस टाकायचा, बस एवढे डिटेल्स टाकायचं. पेज डाऊन किंवा कंट्रोल W बटन दाबायचं. इथे सेम F1 मारून तुम्ही तुमचे डॉक्टर्स बनवू शकता. F1 मारलं की ते डॉक्टर्स रिलेटेड. नवीन असेल ते F2 बटन दाबायचं. तिथे त्यांना कोड असेल तर तुम्ही टाकू शकता, 1 नंबर 2 नंबर. मग तो डॉक्टर जो कोड टाकल तर ऑटोमॅटिक पिक करतं. ओके, ऑलरेडी आहे, मग आता मी एक दुसरा टाकतो, हा पण आहे. ओके, नंतर डॉक्टर सरांचं नाव आणि ॲड्रेस. बस पेज डाऊन किंवा कंट्रोल W मारा. कमिशन वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. कंट्रोल W वरून सेव्ह करा. इथे ऑटोमॅटिक आले बघा. इथे आता सपोज तुम्ही त्यांचा कोड टाकला तर ऑटोमॅटिक ते डॉक्टर पिक करेल. इथे पण सेम, इथे F2 बटन दाबलात तर डायरेक्ट तुम्हाला पेशंटची लिस्ट पण येते. पेशंटप्रमाणे इथे सर्च पण करू शकता, नावाप्रमाणे, मोबाईलप्रमाणे. आता आपण याआधी बिल कंटिन्यू करूया, मग बाकीचे ऑप्शन तुम्हाला दाखवतो. ओके, त्याला याच्याप्रमाणे इथे मेडिसिन का असेल तर तुम्ही सर्च करून घेऊ शकता. इथे तुम्हाला बॅच नंबर दाखवतो सॉफ्टवेअर, तो बॅच तुम्हाला आउट करायचा, तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. आता एक्सपायर प्रोडक्ट आहे, लोड नाही होणार याच्यामध्ये. ओके,
नॅव्हिगेशन ऑन करून ठेवलं आहे, त्यामुळे इथे अलाव होईल. ओके, एंटर मारा. इथे प्रिस्क्रिप्शन सेव्ह करायचं असेल सेव्ह करू शकता. ओके, किती याच्यासाठी क्वांटिटी किंवा प्रिस्क्रिप्शन किती दिवसासाठी असेल तर इथे सेव्ह करून टॅब किंवा एस्केप मारून सेव्ह करा. बस एंटर मारते. हे प्रिस्क्रिप्शन जर तुम्हाला सेव्ह पण करू शकता. इथे बिलावर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर डिस्काउंट देऊ शकता. आता तुम्ही बिल मारताना सपोज तुम्हाला ह्याच बिलामध्ये पर्टिक्युलर स्ट्रीप वाईज तुम्हाला किती प्रॉफिट भेटते काय भेटते हे चेक करायचं. स्ट्रीपवर येऊन Alt F10 बटन दाबायचं. Alt F10 बटन प्रेस केल्यावर इथेच तुम्हाला तुमची कॉस्ट किती आणि तुमचं मार्जिन किती इथे तुम्हाला दिसतं. प्रॉफिट अँड पर्सेंट किती आणि व्हॅल्यू किती होते त्याच्यामध्ये. कॉस्ट म्हणजे तुमची खरेदी, कॉस्ट प्लस मार्जिन आणि त्याप्रमाणे व्हॅल्यू आणि प्लस तुमचे. असं पर्टिक्युलर स्ट्रीप वाईज बघू शकता. पर्टिक्युलर स्ट्रीपवर किंवा प्रोडक्टवर येऊन तुम्हाला Alt प्लस F10 की प्रेस करायचे कीबोर्डवरून. ओके, आणि पूर्ण जेवढं बिल झालं आहे तर पूर्ण बिलाचं बघायचं असेल तर इथे खाली यायचं लास्टला कर्सर घेऊन आणि इथे तुम्ही Alt प्लस F10 प्रेस करायचा. जे ॲक्च्युअली आपले बिल व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे तुमचं पूर्ण बिलाचं पण प्रॉफिट दाखवतं सॉफ्टवेअर तुम्हाला रिअल टाईममध्ये. ओके, मग इथे तुम्ही रेट कमी जास्त केलात काय केलं तर इथे तुम्हाला किती प्रॉफिट अँड लॉस काय तुम्हाला हे भेटतं त्याप्रमाणे तुम्ही इथेच रिअल टाईम बघू शकता आपलं प्रॉफिट किती होते काय होते त्याप्रमाणे. ओके, इथे सेव्ह करण्यासाठी टॅब किंवा एंड बटन मारून एंट्री सेव्ह करा. इथे सपोज मी UPAमध्ये असेल UPAमध्ये येणार आणि 510 रुपये ज्या मोडने कस्टमरने पेमेंट केलं त्याप्रमाणे आपण घेणार. एंटर मारलं तर प्रिंट येणार, हो मारलं तर प्रिव्ह्यू बघू शकता. ओके सर, नको असेल तर एस्केप बटन प्रेस करायचं. मागे येण्यासाठी एस्केप बटन प्रेस करायचं. आता इथे सपोज तुम्हाला मागच्या पेशंटची हिस्ट्री बघायचं इथे त्याचा नंबर टाकला ॲटोमॅटिक तुम्हाला इथे एंटर केलात की इथेच तुम्हाला सॉफ्टवेअर रिअल टाईममध्ये सगळे त्याचे डिटेल्स दिसतात. प्लस तुमचं जर ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेलं असेल तर सॉफ्टवेअर तुम्हाला ऑलरेडीच इथे बघा ॲटोमॅटिक त्याचं प्रिस्क्रिप्शन लोड करतं. जेवढी प्रिस्क्रिप्शन टाकलेले असतात ते सगळे इथे इंडिकेट करतं सॉफ्टवेअर. लास्ट टाइम काय प्रोडक्ट मिळतं त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ते पण इथे दिसतं. एंटर मारून तुम्ही किती दिवसासाठी पाहिजे ते टाकू शकता. एंटर मग त्याच्या मल्टिपल ॲटोमॅटिक तुमची क्वांटिटी ॲड होत जाणार. बस ही एंट्री तुम्ही सेव्ह करू शकता. दोनदा एंड बटन मारून सेव्ह करा. ओके सर, आणि सपोज तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पेशंटचीच इथून रिअल टाईममध्येच इथे तुम्ही आलात तर इथे F3 बटन दाबून तुम्ही डायरेक्ट मॉडिफायला जाऊ शकता. इथे डेट्स टाकू शकता, ऑल करू शकता. इथे फिल्टर आहे सगळे ऑल केलं तर ऑल. आणि ज्या पेशंटची तुम्हाला बघायची आहे तर इथे तुम्ही रिटेलला यायचं आणि मोर ऑप्शनला येस करायचं. इथे पेशंट नंबर तुमचा सिलेक्ट करायचा. इथे F2 बटन दाबायचं. इथे मोबाईल नंबर किंवा नावाने कशा बेसवर सर्च करू शकता. आता तुम्ही जो कस्टमर गेला तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा. बस एंटर मारत या तर त्या पर्टिक्युलर पेशंटचीच फक्त बिलं येणार. हे बघा, म्हणजे सिंगल पेशंटची तुम्ही तिथून बिलं बघू शकता काय काय होतं. एंटर मारला तर ओपन होणार. इथे साईटला पण त्याची हिस्ट्री दिसते तुम्हाला सर. ओके सर, अशा प्रकारे तुम्ही मार्गी ARP सॉफ्टवेअर वापरू शकता. थँक्यू.